स्टुडंट, आज आपण युनिट नंबर 1 मधील 1.4 पाहणार आहोत. या 1.4 मध्ये आपण स्थूल अर्थशास्त्रीय चले कोणती आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राच्या मर्यादा कोणत्या आहेत याविषयी चर्चा केली होती. आज या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्रीय आर्थिक चले कोणती आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने 5 आर्थिक चले दिसून येतात. 1. रोजगार आणि बेकारी. 2. एकूण राष्ट्रीय उत्पन्न. 3. सर्वसाधारण किंमत पातळी. 4. व्यवहार तोल आणि 5. विनिमय दर. अशा प्रकारे ही 5 स्थूल अर्थशास्त्रीय आर्थिक चले असलेले आपल्याला दिसून येतात. याचे सविस्तर विश्लेषण करण्यापूर्वी आपण चल म्हणजे काय आणि अचल म्हणजे काय याविषयी चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये चल घटक किंवा चले म्हणजे अशा प्रकारचे घटक किंवा अशा प्रकारच्या बाबी की ज्या बदलणाऱ्या असतात किंवा ज्यामध्ये सातत्यानं बदल होत असतो. अशा घटकांना किंवा अशा बाबींना चल असं म्हटलं जातं किंवा चल घटक असे म्हटले जात असते. थोडक्यात ज्या घटकामध्ये सातत्याने बदल होत असतो किंवा ज्या बाबीमध्ये सातत्याने बदल होत असतो अशा बाबींना चल बाबी किंवा चल घटक असे म्हटले जात असते. उदाहरणार्थ, एखाद्या देशाची लोकसंख्या, एखाद्या शहराची, एखाद्या गावाची लोकसंख्या ही विशिष्ट कालांतराने बदलत असते. त्याचबरोबर वस्तूंच्या किमती, उत्पादन, रोजगार पातळी अशा घटकांमध्ये सातत्याने बदल घडून येत असतो. म्हणून अशा घटकांना चल घटक म्हणजेच बदलणारे घटक असं म्हणू शकतो किंवा म्हटलं जातं. अशा प्रकारे या जे घटक सातत्याने बदलत असतात अर्थव्यवस्थेमध्ये, ज्यांच्या मूल्यामध्ये किंवा स्वरूपामध्ये सातत्याने बदल होत असतो अशा घटकांना चल घटक किंवा अशा बाबींना चल बाबी असं म्हटलं जात असतं. दुसरं जी गोष्ट आहे किंवा जी संकल्पना आहे ती म्हणजे अचल घटक. म्हणजे अशा प्रकारचे घटक किंवा अशा प्रकारच्या गोष्टी किंवा बाबी की ज्या घटकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. अशा प्रकारच्या घटकांना किंवा बाबींना अचल घटक किंवा स्थिर घटक किंवा स्थिर बाबी असं म्हटलं जात असतं. म्हणजे जे घटक किंवा ज्या बाबी सातत्याने बदलत नाहीत किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाहीत अशा बाबींना किंवा घटकांना अचल घटक असं म्हटलं जातं किंवा स्थिर घटक असं म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ, एखाद्या देशाचे क्षेत्रफळ, विशिष्ट ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची इत्यादी गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. त्यामुळे अशा घटकांना अचल घटक किंवा स्थिर घटक असं म्हटले जात असतं. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे घटक सातत्याने बदलत असतात किंवा ज्या घटकांमध्ये किंवा बाबीमध्ये सातत्याने परिवर्तन होत असतं, बदल होत असतो अशा घटकांना स्थूल अर्थशास्त्रीय आर्थिक चले आहे म्हटलं जात असतं. ही कोणकोणती आर्थिक चले आहेत तर मगाशी ज्या पद्धतीनं आपण ती 5 घटक बघितलेले आहेत त्याच्यामध्ये रोजगार आणि बेकारी, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यवहार तोल आणि विनिमय दर हे 5 प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रीय आर्थिक
चले असलेले आपल्याला दिसून येतात. आता या प्रत्येक चलांचा आपण सविस्तर त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये पहिलं जे स्थूल अर्थशास्त्रीय चल चल घटक आहे किंवा बदलणारा घटक आहे तो म्हणजे रोजगार आणि बेकारी. रोजगार आणि बेकारी हा स्थूल अर्थशास्त्रीय चल घटक किंवा बदलणारा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. कारण रोजगार पातळीमध्ये सातत्याने बदल होत असतात आणि त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. देशातील प्रत्येक सरकारचं हे प्रमुख उद्दिष्ट आहे ते म्हणजे देशाची रोजगार पातळी वाढवणे आणि बेकारी कमी करणे. आणि यासाठी सरकार चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण या धोरणांचा प्रभावीपणे उपयोग करून देशातील रोजगार पातळी कशा प्रकारे वाढेल आणि बेकारी कशा प्रकारे कमी होईल यासाठी विशेष प्रयत्न करत असते. रोजगार आणि बेकारीविषयीचा सनातनवादी आणि केन्सवादी विचारधारा यांनी मांडलेली मते आपण विचारात घेतली तर सनातनवाद्यांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळी असते, म्हणजे सर्व लोकांना सर्व वेळी काम मिळत असते आणि देशामध्ये कोणत्याही प्रकारची बेकारी दिसून येत नाही. अशा प्रकारचे सनातनवाद्यांचं मत होतं की देशामध्ये पूर्ण रोजगारी असल्यामुळे बेकारीची अवस्था निर्माण होत नाही. कारण JBCने मांडलेला बाजाराचा जो नियम आहे त्या बाजाराच्या नियमानुसार प्रत्येक पुरवठा हा आपली मागणी निर्माण करतो आणि त्यामुळे बाजारामध्ये उत्पादन पातळी, रोजगार पातळी ही स्थिर राहून देशामध्ये पूर्ण रोजगार पातळी अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. परंतु हे सनातनवाद्यांचे जे मत आहे किंवा त्यांनी मांडलेला जो विचार आहे त्याच्या विरुद्ध JM केन्स यांनी त्याला कडाडून विरोध केला किंवा त्याच्यावर टीका केलेली आपल्याला दिसून येते. JM केन्स यांच्या मते देशामध्ये पूर्ण रोजगाराची पातळी अस्तित्वात नसते तर अपूर्ण रोजगाराची पातळी अस्तित्वात असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बेकारीची समस्या दिसून येते. याचे प्रमुख कारण केन्सने स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते. त्याच्या मते रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे देशामध्ये अपूर्ण रोजगाराची पातळी दिसून येत असते. अशा प्रकारे सनातनवादी आणि केन्सवादी संप्रदाय यांनी पूर्ण रोजगाराविषयी आणि बेकारीविषयी मत मांडलेलं आपल्याला दिसून येते. स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये रोजगार पातळी आणि बेकारी यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरत असतो किंवा केला जात असतो. कारण रोजगार पातळी आणि बेकारी कमी करणे हे प्रत्येक सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आपल्याला दिसून येत असते. यामध्ये देशातील प्रत्येक सरकार पूर्ण रोजगाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. त्यासाठी आर्थिक धोरणांचा वापर केला जात असतो. विशेषतः वाढती लोकसंख्या असलेल्या विकसनशील देशामध्ये बेकारीचे प्रमाण हे सातत्याने वाढत जात असते. यासाठी सरकारला रोजगार वाढवण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे देशातील प्रत्येक सरकार हे रोजगार वाढीचा प्रयत्न करत असते आणि या रोजगार पातळीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो आणि रोजगार पातळीमध्ये होणारे बदल याचा अभ्यास सातत्यपूर्ण स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये केला जात असतो. त्यामुळे रोजगार आणि बेकारी हे स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाचे प्रमुख एक आर्थिक चल असलेले आपल्याला दिसून येते. बेकारीविषयी चर्चा करताना स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक स्थूल अर्थशास्त्र हे बेकारीचाही सखोलपणे अभ्यास करत असते. विकसनशील देशामध्ये प्रचंड प्रमाणात बेकारीचं प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतं आणि
बेकारीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्याने बेकारी ही सुद्धा स्थूल अर्थशास्त्राचे असलेले आपल्याला दिसून येते. बेकारी म्हणजे कार्यक्षम लोकसंख्येला किंवा कामगारांना श्रमिकांना काम न मिळणे म्हणजे बेकारी होय. अशा प्रकारची बेकारी अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येते. त्या बेकारीचा अभ्यास करण्याचे काम किंवा त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राकडून केला जात असतो. देशामध्ये शेती क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये अशा प्रकारची बेकारी दिसून येते. खुली बेकारी, छुपी बेकारी, अर्ध बेकारी अशा प्रकारे बेकारीचं जे स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये होणारे बदल सातत्याने यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये केला जात असतो. आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रीय बेकारी हा एक स्थूल अर्थशास्त्रीय आर्थिक चल असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे एकूण देशातील रोजगार पातळी आणि बेकारीचे प्रमाण याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करत असते आणि हे अर्थशास्त्रीय स्थूल अर्थशास्त्रीय प्रमुख आर्थिक चल असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरे प्रमुख आर्थिक चल जे आहे ते म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्थूल अर्थशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते. एखाद्या देशाचे विशिष्ट कालावधीमध्ये किंवा एका वर्षातील कालखंडातील विविध आर्थिक व्यवहारामधून प्राप्त झालेले उत्पन्न म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच देशात एका वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. यामध्ये वेतन, व्याज, खंड, नफा इत्यादी मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश केला जात असतो. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे बदलते चल आहे. उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा स्थूल अर्थशास्त्राचा प्रमुख पायाभूत आधार आहे. कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात सातत्याने बदल होत असते आणि त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय नफा, राष्ट्रीय खर्च इत्यादी घटकांचा अभ्यास केला जात असतो, कारण हे बदलणारे घटक असलेले आपल्याला दिसून येतात. राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीवरून समग्र अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थितीची कल्पना येत असते. देशातील अर्थव्यवस्थेतील एकूण रोजगार, एकूण मागणी, एकूण उत्पादन इत्यादी गोष्टी या राष्ट्रीय उत्पन्नावरून ठरत असतात. राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीत होणाऱ्या बदलामुळे रोजगाराच्या पातळीत बदल घडून येत असतात. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास ही एक महत्त्वपूर्ण घटक असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्नावरून दरडोई उत्पन्नाची कल्पना येत असते. त्याचबरोबर लोकसंख्येच्या राहणीमानाची कल्पना येत असते. राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ हा आर्थिक विकासाचा एक मापदंड किंवा एक महत्त्वपूर्ण घटक असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे एक सातत्याने बदलणारे चल असलेले आपल्याला दिसून येते आणि स्थूल अर्थशास्त्रीय चलामधील एक प्रमुख घटक असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढील जो घटक जो आहे किंवा आर्थिक चल जे आहे ते म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल आर्थिक विश्लेषणाची धोरणाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे चलनविषयक धोरणाची व वित्तीय धोरणाची उद्दिष्टे असलेली आपल्याला दिसून येतात. चलनविषयक आणि वित्तीय धोरणाच्या माध्यमातून सर्वसाधारण किंमत पातळी स्थैर्य निर्माण करणे हा प्रमुख उद्देश असतो. यासाठी सरकारकडून या चलनविषयक आणि वित्तीय धोरणाचा प्रामुख्याने अवलंब केला जात असतो, कारण किंमत पातळीमध्ये होणारे बदल हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हानिकारक ठरत असतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळीमध्ये निर्माण होणारे चढ उतार अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम करत असतात. अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता, अस्थिरता त्यामुळे निर्माण होत असते. म्हणून किंमत पातळीमधील होणारा बदलांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रीय
विश्लेषणामध्ये केला जात असतो. किंमत पातळीत सातत्याने बदल होत असतो आणि त्यामुळे हा एक प्रमुख स्थूल अर्थशास्त्रीय चल घटक असलेला आपल्याला दिसून येतो. देशाच्या सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये सातत्याने बदल होत असतील तर त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक चढउतार निर्माण होत असतात आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राच्या विश्लेषणामध्ये सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जात असतो आणि या सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करून सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये होणारे चढउतार बदल कशा प्रकारे त्यांचेवर नियंत्रण ठेवता येईल याविषयी सुद्धा चर्चा केली जात असते. देशात जेव्हा सर्वसाधारण किंमत पातळीत वाढ होते तेव्हा देशामध्ये भाववाढीची किंवा चलनवाढीची अवस्था निर्माण होत असते. त्याचे अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होत असतात. देशाच्या आर्थिक विकासात अडचणी निर्माण होत असतात. आर्थिक विषमता निर्माण होऊन किंवा वाढून संपत्तीचे केंद्रीकरण वाढते. परिणामी प्रादेशिक असमानता वाढते. सर्वसामान्य समाजाची दयनीय अवस्था निर्माण होत असते आणि त्यामुळे चलनवाढ रोखणे किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असलेले आपल्याला दिसून येते आणि यासाठी स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा प्रामुख्याने उपयोग होत असतो. त्याचबरोबर जेव्हा अर्थव्यवस्थेत सर्वसाधारण किंमत पातळीत घट होते तेव्हा भावघट किंवा चलन घट झालेले आपल्याला दिसून येते. याचेही सुद्धा अनिष्ट परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतात. अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची अवस्था निर्माण होते. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी वाढते, रोजगार कमी होतो, उत्पन्न पातळी घसरते, लोकांच्या दारिद्र्यामध्ये वाढ होत असते. अशा प्रकारे चलन घटीचे सुद्धा किंवा किंमत पातळी कमी होण्याचे सुद्धा परिणाम अर्थव्यवस्थेवर आपल्याला दिसून येतात. थोडक्यात सर्वसाधारण किंमत पातळीत वाढ किंवा घट होणे हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हानिकारक असते आणि त्यामुळे प्रत्येक देश आपल्या चलनविषयक आणि वित्तीय धोरणाच्या माध्यमातून या सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये स्थिरता ठेवण्याचे काम करत असतो किंवा प्रयत्न करत असतो. परंतु या सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र या विश्लेषणामध्ये केला जात असतो आणि सर्वसाधारण किंमत पातळीत सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे त्याला स्थूल अर्थशास्त्रीय चल घटक आहे असे संबोधले जात असते. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण स्थूल अर्थशास्त्रीय चल घटक म्हणजे व्यवहार तोल होय. व्यवहार तोलामध्ये देशाच्या विशिष्ट एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशातील नागरिकांनी विदेशातील किंवा जगातील इतर नागरिकांशी जे आर्थिक व्यवहार केलेले असतात त्या आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे नोंद केली जात असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशातील लोकांनी, उद्योग संस्थांनी, त्याचबरोबर सरकारने जे विदेशातील उद्योग संस्था, विदेशातील व्यक्ती, विदेशातील सरकारे यांच्याशी जे आर्थिक व्यवहार केलेले असतात त्यांचा समावेश व्यवहार तोलामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. व्यवहार तोलाची संकल्पना देशाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांचे चित्र स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरत असते. यामध्ये आयात निर्यात व्यापाराचा समावेश किंवा आयात निर्यात वस्तूंचा समावेश व्यवहार तोलामध्ये होत असतो. त्याचबरोबर आयात निर्यातीपासून मिळणारे उत्पन्न, देशातील लोकांनी प्राप्त केलेले उत्पन्न इत्यादी घटकांचा समावेश व्यवहार तोलामध्ये होत असतो. व्यवहार तोलाची संकल्पना ही व्यापार तोलापेक्षा अधिक व्यापक असलेली आपल्याला दिसून येते. कारण व्यापार तोलामध्ये फक्त दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातीची मूल्य विचारात घेतले जाते, परंतु व्यवहार तोलामध्ये अदृश्य आणि दृश्य वस्तूंच्या मूल्याचा समावेश केला जात असतो. त्यामुळे व्यवहार तोल ही व्यापक संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. व्यवहार तोलामध्येही सातत्याने बदल होत असतात.
देशाचे आर्थिक जगातील इतर देशांशी असणारे आर्थिक व्यवहार यामध्ये सातत्याने बदल होत असतात. आयात निर्यातीमध्ये बदल होत असतात. परिणामी व्यवहार तोलामध्ये सुद्धा बदल होत असतात. काही वेळा व्यवहार तोल अधिक्याचा असतो किंवा तुटीचा असतो किंवा ते समतोलित असतो. अशा प्रकारे व्यवहार तोलामध्ये सातत्याने बदल होत असल्याने हा एक स्थूल अर्थशास्त्रीय चल घटक असलेले आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे व्यवहार तोलाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा जो 5वा महत्त्वपूर्ण स्थूल अर्थशास्त्रीय चल घटक म्हणजे विनिमय दर. विनिमय दर म्हणजे एका देशाच्या चलनाच्या बदल्यात दुसऱ्या देशाच्या चलनाची जी देवाणघेवाण होते किंवा जो विनिमय होत असतो आणि तो विनिमय ज्या दराने होत असतो त्या दराला विनिमय दर असं म्हटलं जातं. म्हणजे एका देशाचे चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात जी अदलाबदल केली जाते आणि त्यासाठी जो दर निश्चित केला जात असतो किंवा होत असतो त्याला विनिमय दर असं म्हटलं जात असतं. विनिमय दर हा सुद्धा सातत्याने बदलत असतो. म्हणजे जागतिक पातळीवर प्रत्येक देशाचे स्वतःचे असे एक चलन आहे आणि त्या देशांच्या प्रत्येक चलनाचे ही मूल्य निश्चित झालेले असते किंवा ठरलेले असते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या ठिकाणी चलनाची खरेदी विक्री होत असते त्या आंतरराष्ट्रीय नाणे बाजारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय चलन बाजारामध्ये चलनाची खरेदी विक्री ज्या दराने केली जाते त्याला विनिमय दर असं म्हटलं जात असतं. आणि हा विनिमय दर सातत्याने बदलत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये विनिमय दर हा सुद्धा एक प्रमुख आर्थिक चल घटक असलेला आपल्याला दिसून येतो. विनिमय दरात सातत्याने बदल होत असल्याने त्याला चल घटक असं म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ भारताचा रुपया आणि अमेरिकाचा डॉलर यांच्यामध्ये जो विनिमय दर निश्चित झालेला असतो, जो दर निश्चित होतो त्याला विनिमय दर असं म्हटलं जात असतं. आजच्या काळामध्ये सध्याच्या काळामध्ये भारताचा जो चलनाचा विनिमय दर आहे अमेरिकेच्या चलनाशी तो म्हणजे $1 बरोबर 70 रुपये असा असलेला आपल्याला दिसून येतो. या विनिमय दरामध्ये सातत्याने चढ उतार होत असतात किंवा हा चलनाचा विनिमय दर सातत्याने बदलत असतो आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये विनिमय दराला चल घटक असे संबोधले जात असते. अशा प्रकारे या आजच्या आपण लेक्चरमध्ये स्थूल अर्थशास्त्रीय चले कोणते आहेत याविषयी आपण चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. आज या ठिकाणी पहिलं युनिट जे आहे युनिट नंबर 1 हे आज आपलं समाप्त झालेलं आहे किंवा पूर्ण झालेलं आहे. पुढील युनिट जे आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, त्याविषयी आपण पुढील लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत.